जय हिंद। आज आम्ही अशा ठिकाणी आलेलो आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची दगडामध्ये कोरीव काम केलेली मूर्ती आपल्या समोर आहे। महाराणी मल्लमानं ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी तिच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचवण्याचं कार्य केलं, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या एवढा तिचा जीव आला की तिने स्वतः त्यांना भाऊ मानलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी राणी मल्लमाला बहीण मानलं। छत्रपती शिवाजी महाराजांची दगडामध्ये कोरीव काम केलेली मूर्ती त्यांनी बनवली आणि ही कर्नाटक मध्ये धारवाड नावाचा जिल्हा आहे, जिल्ह्यामध्ये यादवाड नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये आहे। आणि आपल्याला दाखवू इच्छितो हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, सिंहासनावर बसलेले आहेत। त्याचबरोबर हा मुलगा आहे, हा राणी पल्लमांचा मुलगा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे चमच्याने त्याला दूध पाजतायत हे दाखवलेलं आहे। इकडे राणी वसा आहे, आपण पाहू शकता हे मावळे आहेत। छत्रपती शिवाजी महाराज हे शिल्पामध्ये आहेत। आपला राजा कसा होता त्याचं उदाहरण राणी मल्लमानं हे दाखवलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही परस्त्रीवर अत्याचार केला नाही, परस्त्रीला माते समान समजलं, अशा राजाची आठवण ही राणी मल्लमानं ठेवलेली आहे। आपण पाहू शकताय त्यांच्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराज दूध पाजत आहेत। ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा त्यांनी बनवून घेतलेली आहे। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज हे घोड्यावरती बसलेले, हातामध्ये खडग आहे, दुसऱ्या हातामध्ये ढाल आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर छत्र पण आहे आणि इथे मावळे आहेत, आपण पाहू शकता। ही पौराणिक असं शिल्प राणी मल्लमानं बनवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणात आणि त्यांची आठवण म्हणून हे बनवलेलं आपण पाहू शकता। म्हणजे हीच एक गोष्ट राजा सांगून जातो की छत्रपती बनण्यासाठी किंवा मोठा व्यक्ती बनण्यासाठी चरित्र एकदम क्लीन असावं लागतं। त्याचं एकमेव उदाहरण म्हणजे ही मूर्ती आहे, आपण पाहू शकता। परस्त्री होती, सुंदर होती, तरी पण तिला माते समान दर्जा दिला, तिला आपली बहीण मानली आणि तिच्या मुलाला दूध पाजण्याचं कार्य केलं आणि जो तिचा प्रदेश जिंकला होता तो तिला परत दिला। म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी सुद्धा इज्जतीनं बघितलं जातं, आपण पाहू शकता। आम्ही आज धारवाड या ठिकाणी यादवाड नावाचं गाव आहे आणि त्या यादवाड नावाच्या गावात आलो आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बघितली। साक्षात परमेश्वराचं दर्शन मला झाल्याचा भास होतो आहे। जय हिंद, जय भारत।